नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण शिल्लक राहिलेल्या चपातीपासून चटपटीत आणि कुरकुरीत नाश्ता कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तर चला सुरुवात करूया। आता चपातीचं जे आपल्याला नाश्ता बनवायचा त्यासाठी आपल्याला एक मिश्रण तयार करायचं आहे। तर इथे मी मोठं भांडं घेतलेलं आहे। त्या भांड्यामध्ये आपल्याला साहित्य घालायचं आहे। तर इथे बघा 3 चमचे मी बेसन पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे चिमूटभर हिंग, अर्धा चमचा आमचूर पावडर, 2 चमचे पांढरे तीळ, चवीनुसार मीठ, त्यानंतर इथे अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे। ओवा आपल्याला चोळून घालायचा आहे। त्यानंतर इथे पाव चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर, कोथिंबीर आणि यामध्ये घालायचं आहे इथे लसणाची चटणी। लसणाची चटणी सुद्धा कशी बनवायची त्याची सुद्धा रेसिपी मी चॅनलवर दिलेली आहे, तिथे तुम्ही बघू शकता। आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे। आता मिक्स केल्यानंतर यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आणि जसं आपण भज्याला पीठ तयार करतो अगदी त्या पद्धतीने पीठ तयार करून घ्यायचं आहे। खूपही पातळ नाही आणि खूपही घट्ट नाही। तर बघा अशा पद्धतीने आपण हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। आता इथे मी घेतलेली आहे वड्या उकडायची चाळणी। आता त्या चाळणीला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। ही तयारी आपल्याला आधीच करून घ्यायची आहे। सगळ्या बाजूने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। तर आपल्याला चपातीचा नाश्ता बनवायचा त्यासाठी मी इथे 4 चपात्या घेतलेल्या आहे। आता काय करायचं, एक एक चपाती घ्यायची आणि ती अशी पोळपाटावर किंवा चॉपिंग बोर्डवर ठेवून घ्यायची आहे आणि त्यानंतर जे मिश्रण आपण बनवलेलं ते आपल्याला यावरती पसरून घ्यायचं आहे। बरोबर मधोमध आलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे। खूपही जाड लेयर द्यायचा नाही किंवा खूपही पातळ करायचं नाही। अतिशय सुंदर असा हा नाश्ता तयार होतो की तुम्ही याला बाकरवडी सुद्धा म्हणू शकता। आता घरातली मंडळी शिळं खात नाही किंवा आवडत नाही तर त्यांच्यासाठी जर असा चटपटीत नाश्ता जर बनवला तर सगळे अगदी आवडीने खातील असा हा नाश्ता आहे आणि आपलं अन्नसुद्धा वाया जाणार नाही। तर सगळ्या चपातीला मी अशा पद्धतीने लावून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला रोल करायचा आहे। अगदी घट्ट असा रोल करून घ्यायचा आहे। तर बघा अशा पद्धतीने आपण रोल केलेला आहे। लगेचच आपल्याला चाळणीमध्ये ठेवून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण राहिलेल्या चपात्यांचा सुद्धा रोल बनवून घेऊ। तर इथे अशा पद्धतीने रोल सगळे बनवून घेतलेले आहे। आता हे रोल आपल्याला वाफवून घ्यायचे आहे। त्यासाठी 1 ग्लास पाणी मी कढईमध्ये उकळण्यासाठी ठेवलं। त्यानंतर ही चाळणी यावरती ठेवायची आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, यावरती झाकण ठेवायचं आणि 5 ते 7 मिनिटे फक्त आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। तर इथे 7 मिनिटे झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता छान असे ह्या रोल आपले वाफवले आहे। आतलं पीठ छान असं शिजलेलं आहे। आता हे रोल आपण पूर्णपणे थंड करून घेऊ। तर इथे आपले रोल सगळे थंड झालेले आहे आणि मी चॉपिंग बोर्डवर काढून घेतलेले आहे। आता आपण हे कट करून घेऊ। जशी बाकरवडी असते त्याच पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर बघा अतिशय छान असे लेयर पडलेले आहे आणि आतलं पीठ सुद्धा छान असं शिजलेलं आहे। आता हे सगळ्या वड्या आपण कट करून घेऊ। तर बघा सगळ्या वड्या कट करून घेतलेल्या आहे। आता आपण ह्या तळून घेऊ। तर इथे आपलं तेल गरम झालेलं आहे। आता ह्या तेलामध्ये आपण एक एक वडी सोडून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे आणि खमंग अशी आपल्याला ही वडी तळून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता उलटपुलट करून खमंग अशी वडी आपण तळून घेतलेली आहे। आता बाकीच्या राहिलेले सुद्धा अशा पद्धतीने तळून घेऊ। तर इथे आपला
शिल्लक राहिलेल्या चपातीपासून चटपटीत आणि कुरकुरीत नाश्ता खाण्यासाठी तयार झालेला आहे। तुम्ही इथे बघू शकता तेलामध्ये अजिबात त्याचे लेअर सुटलेले नाही किंवा पदर सुटलेले नाही आणि अतिशय कुरकुरीत असा झालेला आहे। आता हा नाश्ता तुम्ही एकदा बनवला की महिनाभर तुम्ही खाऊ शकता। जास्तीच्या प्रमाणामध्ये बनवायचा आणि थंड करून बरणीमध्ये भरायचा। मुले हे सुट्टी आहे आणि मुले सुट्टीमध्ये याचा आनंद घेतील आणि बाहेरचं सुद्धा खाणार नाही। तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही शिल्लक राहिलेल्या चपातीचा नाश्ता जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। धन्यवाद।